हाय फ्रेंड्स, मी परशुराम एस पी फाउंडेशन या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 10वी मधील सायन्स पार्ट फर्स्ट, त्याच्यामधील चॅप्टर नंबर सेकंड, पिरियडिक क्लासिफिकेशन्स ऑफ द एलिमेंट्स. आता या चॅप्टर मध्ये आपण पहिला पॉइंट पाहणार आहोत, क्लासिफिकेशन्स ऑफ द एलिमेंट्स. नक्की क्लासिफिकेशन म्हणजे नक्की काय, तर त्याची डेफिनेशन्स आहे द अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इनटू डिफरंट ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ their similarities in their properties is called as a classifications of the elements. Classifications of the elements म्हणजेच काय, क्लासिफिकेशन द अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स, एलिमेंटचं अशा प्रकारचं अरेंजमेंट कशामध्ये केलेलं आहे, ते डिफरंट ग्रुप्समध्ये. डिफरंट ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट्स असतील ते एलिमेंटचं काय केलं, अरेंजमेंट केलं कशामध्ये, डिफरंट ग्रुप्समध्ये. आणि ते डिफरंट ग्रुप्स कशाच्या बेसिसवरती केले, सिमिलरिटीज ऑफ दिअर प्रॉपर्टी, त्यांच्यामध्ये ज्या सिमिलर प्रॉपर्टीज असतील त्या सिमिलर प्रॉपर्टीजवरती त्यांचं काय केलं, ग्रुप्स बनवले. आणि त्याच ग्रुपला आपण काय म्हणतो, क्लासिफिकेशन्स ऑफ द एलिमेंट. समजलं? ओके. आता पुढचा पॉइंट आहे द क्लासिफिकेशन्स ऑफ द सिमिलर एलिमेंट्स इनटू ग्रुप्स मेक्स द स्टडी ऑफ द एलिमेंट्स इझियर. म्हणजे क्लासिफिकेशन केल्यामुळे आपल्याला काय झालं, त्याचं एलिमेंट जे असतील ते एलिमेंटचं स्टडी करण्यासाठी आपल्याला काय झालं, इझी झालं. आतापर्यंत देर आर अबाउट 114 डिफरंट एलिमेंट्स नोन सो फार. आतापर्यंत 114 एलिमेंट्स काय करण्यात आलेले, आयडेंटिफाय करण्यात आलेले. आता तुम्हाला क्लासिफिकेशन समजलं. क्लासिफिकेशन म्हणजेच काय असतं, सगळ्यात सिंपल. क्लासिफिकेशन म्हणजेच काय असेल, डिफरंट ग्रुप्स असतील, कशाचे एलिमेंटचे डिफरंट ग्रुप्स असतील, पण कशाच्या बेसिसवरती, त्यांच्या सिमिलर प्रॉपर्टीच्या बेसिसवरती. हे लक्षात आलं. सेकंड नंबर, आता अर्लियर अटेम्प्ट टू क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. आता जे नवीन अर्लियर म्हणजे अटेम्प्ट करण्यात आले क्लासिफिकेशन करण्याचं, ते क्लासिफिकेशन करण्याचे अर्लियर अटेम्प्ट्स कोणते आहेत. द अर्लियर अटेम्प्ट्स टू क्लासिफाय एलिमेंट्स वॉज ग्रुपिंग देन नोन एलिमेंट्स अबाउट. त्यावेळेस किती केले अर्लियर क्लासिफिकेशन मध्ये, 30 एलिमेंट्स. त्यावेळेस 30 एलिमेंट्सच काय झाले, नोन झाले इनटू 2 ग्रुप्स. मग ते ज्यावेळेस अर्लियर क्लासिफिकेशन झालं 30 ग्रुपचं, 30 एलिमेंटचं, ते कशामध्ये झालं, इज कॉल्ड एज अ मेटल्स अँड नॉन मेटल्स. जे पहिल्यांदा ते क्लासिफिकेशन केलं ज्यावेळेस 30 एलिमेंट्स होते, 30 एलिमेंट्स मध्ये ते क्लासिफिकेशन झालं, ते कशामध्ये झालं, एक तर मेटल्स आणि नॉन मेटल्स. आपल्या सर्वांना मेटल्स आणि नॉन मेटल्स माहित आहे. पुढचा पॉइंट आहे द डिफेक्ट इन दिस क्लासिफिकेशन. या क्लासिफिकेशन मधला डिफेक्ट कोणता, वॉज दॅट इट हॅड नो प्लेस फॉर मेटलॉइड्स. आता सर्वांना मेटलॉइड्स माहित असेल, 9th स्टँडर्ड मध्ये मेटलॉइड्सची डेफिनेशन पाहिलेली आहे. ह्याच्यामधला डिफेक्ट कोणता आहे, क्लासिफिकेशन केलं ग्रुपचं मेटल्स आणि नॉन मेटल्स मध्ये केलं, तर म्हणजे ह्याच्यामधला डिफेक्ट कोणता आला, मेटलॉइड्स. मेटलॉइड्स म्हणजे काय असतं, द एलिमेंट्स विच हॅव प्रॉपर्टीज बोथ मेटल्स एज वेल एज नॉन मेटल. असे जे आहेत, जे मेटल्स आणि नॉन मेटलचं काय करतात, सिमिलरिटी प्रॉपर्टी दाखवतात, त्या प्रॉपर्टीनं ते जे एलिमेंट्स असतील ते प्लेसच नाही दिला त्यांनी. देअर इज नो प्लेस इन दिस क्लासिफिकेशन विच आर डिस्कवर्ड लेटर. मग नंतर ते डिस्कवर झाले, त्यांना आपण काय केलं, क्लासिफिकेशन दिलेलं नाही. हा त्याच्यामधला डिफेक्ट होता. अर्लियर अटेम्प्ट केला 30 एलिमेंट्स वरती, त्याचे 2 ग्रुप्स बनवले, एक तर मेटल आहे आणि दुसरा आहे नॉन मेटल. आणि ते मेटल्स आणि नॉन मेटल्स केलं, परंतु ज्यावेळेस डिस्कवर झाला नॉन मेटलॉइड्स, जे मेटल्स आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतो, त्याला कुठं प्लेस करायचं, हे प्लेस करण्यासाठी त्यांनी कुठेही क्लासिफिकेशन मध्ये प्लेस ठेवलेला नव्हता. त्याच्यामुळे हा त्याच्यामधला डिफेक्ट आहे. आता अर्लियर क्लासिफिकेशन मध्ये कोणी केलंय, क्लासिफिकेशन बाय अँटोनी लेव्हियोरिस यांनी काय केलं, आता क्लासिफिकेशन केलं. कोणतं केलं, द एलिमेंट्स वॉज फर्स्ट क्लासिफाईड बाय द फ्रेंच सायंटिस्ट अँटोइन लेव्हियोरिस इन 1789. ह्यांनी फर्स्ट क्लासिफिकेशन केलं. ते कशामध्ये क्लासिफिकेशन केलं होतं, एलिमेंट्स, मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटल्स अँड नॉन मेटल्सचं क्लासिफिकेशन तुम्हाला कधी मध्ये क्वेश्चन असेल, कोणी केलेलं असेल, विच सायंटिस्ट classify the elements into 2 groups metals and non metals. so कोणतं असेल, अँटोनी लेव्हियोरिस. सेकंड पार्ट आहे अर्लियर अटेम्प्ट आपला झालेला आहे. आता त्याच्यानंतर जे क्लासिफिकेशन केलं ते असेल डोबेरायन ट्रायड. आता डोबेरायन ट्रायड काय आहे, फर्स्ट आपण पाहूया व्हॉट इज द मीनिंग ऑफ ट्रायड. डोबेरायन इज द सायंटिस्ट नेम. डोबेरायन क्लासिफाईड द एलिमेंट्स इन द इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस. आता सर्वांना ॲटॉमिक मासेस असेल, ॲटॉमिक मासेस माहित असेल, into groups of their 3 elements is called as the triads. डोबेरायन ज्यावेळेस पहिले क्लासिफिकेशन करण्यात आले, मेटल्स आणि नॉन मेटल्स करण्यात आले, त्यानंतर प्रोसेस करण्यात आली पुढे
की डोबेरान आणि ट्रायड त्यांनी क्लासिफिकेशन मांडण्याचा प्रयत्न केला. डोबेरान कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यांनी केलं जेवढे इलेमेंट्स आयडेंटिफाय झाले होते त्यांना त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडलं. बरोबर, इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडलं आणि इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी काय केलं? इंटू ग्रुप्स ऑफ 3 इलेमेंट्स. इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडत असताना त्यांनी इलेमेंटचे काय केले? 3 ग्रुप तयार केले. आता हे ट्रायड त्यांनी काय केलं? ट्रायडमध्ये त्यांना काय आयडेंटिफाय झालं आपण ते पाहूया. काय आयडेंटिफाय झालं? इन इच ट्रायड्स द ॲटॉमिक मासेस ऑफ द मिडल इलेमेंट्स. 3 घेतले, त्याच्यामधलं ते मिडलचं जे ॲटॉमिक मास असेल, मिडल नंबरचं ॲटॉमिक मासेस वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ देअर 2 इलेमेंट्स. म्हणजे आपण पुढे एक्झाम्पल पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी काही ट्रायड्स घेतलं. त्यांनी ज्यावेळेस इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडले ॲटॉमिक मासेस सर्व इलेमेंट्स ॲटॉमिक मासेसच्या इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडले. इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडल्यानंतर त्यांनी ट्रायड घेतले, म्हणजे 3 इलेमेंट्स घेतले. अशा 3 इलेमेंट्समध्ये त्यांना काय आयडेंटिफाय झालं किंवा काय त्यांनी काय शोधलं की मधला जो इलेमेंट्स असेल 3 इलेमेंट्समधला जो मधला इलेमेंट्स असेल तो काय करतो? त्याचं जे ॲटॉमिक मास आहे ते ॲटॉमिक मास जे असेल ते बाकीच्यांचं जे ॲव्हरेज काढलं, बाकीचे फर्स्ट आणि थर्ड नंबरचं जर दोघांचं ॲव्हरेज काढलं तर ते दोन्हींचे असतात इक्वल असतात, हे त्यांनी आयडेंटिफाय केलं. आता ह्याच्यामधला डिफेक्ट कोणता आहे? The defects in this classification was that all then known elements could not be correctly arranged into the triads. म्हणजे याच्यामधला डिफेक्ट कोणता आहे? हे जे आपण जेवढे आयडेंटिफाय केले होते सर्व इलेमेंट्स, त्या सर्व इलेमेंट्ससाठी ह्यांचा जो ट्रायड्स आहे तो काय करत नाही, त्यांना करेक्टली अरेंज करता येत नाहीत. म्हणजे ह्यांच्या ट्रायड्समध्ये सर्व इलेमेंट्स करेक्टली काय करता येत नाहीत? अरेंज करता येत नाही. हा त्यांच्यामधला डिफेक्ट आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज द डोबेरान ट्रायड? तर तुम्ही डोबेरान ट्रायडची डेफिनेशन ह्या जो रूल आहे तो लिहायचा आणि याच्यामध्ये डिफेक्ट विचारलं तर काय डिफेक्ट असेल? इलेमेंट्स कुड नॉट बी करेक्टली अरेंज इनटू ट्रायड्स. म्हणजे सर्व इलेमेंट्स ह्या ट्रायडमध्ये करेक्टली अरेंज करता येत नाही. हा डोबेरान ट्रायड मधला डिफेक्ट आहे. समजून सर्वांना? ओके, सेकंड पार्ट बघूया. आता हे ट्रायडचे एक्झाम्पल दे, डोबेरान ट्रायडचे एक्झाम्पल्स. लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे दिलेले आहे. ॲटॉमिक मासेस पहा 6.9, 23.0, 39.0. आता याचं ॲव्हरेज काढलं थर्ड नंबरचं पहा, हे जर काढलं, ह्या दोघांची जर ॲडिशन केली, ह्या दोघांची आपण ॲडिशन केली तर ॲडिशन करायची डिवाइड बाय 2 केलं तर किती येतं? 22.95, म्हणजेच अप्रॉक्सिमेट किती आलं? 23. म्हणजेच ट्रायडनुसार सांगितल्याप्रमाणे मिडलचं जे ॲटॉमिक मास असेल ते इतर दोनच्या ॲव्हरेज बरोबर, ॲव्हरेज सर्वांना समजतं, या दोघांची ॲडिशन करा, डिवाइड बाय 2 करा, अप्रॉक्सिमेटली. तसंच इथं दिले कॅल्शियम, हे सर्व कॅल्शियम, ब्रोमियम, आयोडीन असे सर्व जे एक्झाम्पल आहेत तुम्ही बुक्समध्ये पाहू शकता. तसं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये विचारलं जात होतं एक्सप्लेन डोबेरान ट्रायड, तर तुम्ही ट्रायड एक्सप्लेन करा आणि असे 2 एक्झाम्पल द्या. ओके, सेकंड पॉईंट आहे. सेकंड जे क्लासिफिकेशन केलं त्यांचं नाव आहे सायंटिस्टचं जॉन न्यूलँडस ऑक्टेव्स. त्यांनी क्लासिफिकेशन केलं. आता त्यांनी कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं? आपलं जे पूर्वीचे होते त्यांनी कशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं आहे? ॲटॉमिक मासेसनुसार. हे पण ॲटॉमिक मासेसनुसार केलेलं आहे. न्यूलँडस क्लासिफाईड द इलेमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर. डोबेरान ट्रायडमध्ये पण त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच मानले होते ॲटॉमिक मासेसच्या ऑर्डर्स इन देअर ॲटॉमिक मासेस इनटू द ग्रुप्स ऑफ द 8. त्यांनी तसे 3 ग्रुप्स केले. यांनी काही तीन इलेमेंटचे ग्रुप्स केले. यांनी काय केलं? इनटू द ग्रुप्स 8 इलेमेंट्स इज कॉल्ड एज ऑक्टिव्स. त्यांनी 3 इलेमेंट्स केलं होतं, त्याच्यामध्ये त्यांना आपण ट्रायड्स म्हणलो. यांनी 8 इलेमेंट्स केले, त्याच्यामध्ये त्यांना काय म्हणलं आपण? ऑक्टिव्स. लाईक अ नोट्स, लाईक अ म्युझिकमध्ये नोट्स असतात पहा, सा रे ग म प, तसं तशा पद्धतीने काय केले? ते अरेंज केले ॲटॉमिक मासेसनुसार. मग आता ह्यांना काय प्रॉब्लेम्स आला त्यांचा? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टिव्स. आता हे काय आहे कॅरेक्टरिस्टिक ते पाहूया. इट कंटेन्स द एलिमेंट्स फ्रॉम हायड्रोजन टू थोरियम. याच्यामध्ये कंटेन कोणते एलिमेंट होते? हायड्रोजन टू थोरियम पर्यंत. द प्रॉपर्टी ऑफ द 8 एलिमेंट्स आर सिमिलर टू दॅट ऑफ द फर्स्ट एलिमेंट्स. ज्याप्रमाणे आपण पाहिला कोणतं? डोबेरान ट्रायड. डोबेरान ट्रायड मध्ये पण 3 एलिमेंट्स घेतले होते. 3 एलिमेंट्स मधला मधलेच ॲटॉमिक मास हे बाकीच्या दोनच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मास बरोबर होतो. हे क्लिअर झालं. सेकंड नंबरला ऑक्टेव्स लॉ मध्ये काय केलं? त्यांनी काय केलं? ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ते अरेंज केले. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केल्यानंतर त्यांनी 8 एलिमेंटचा ग्रुप बनवला. पण 8 एलिमेंटचा ग्रुप बनवल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की 8 नंबरचा जो एलिमेंट्स आहे तो पहिल्या एलिमेंट सारख्याच सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतो. म्हणजे जो एलिमेंट्स असेल तो एलिमेंट्स कशासारख्या प्रॉपर्टी दाखवतोच? पहिल्या एलिमेंट सारखा. हा झाला न्यूलँड्स ऑक्टिव्स लॉ. न्यूलँड्स ऑक्टिव्स लॉ सर्वांना समजला. हेच एक्झाम्पल दिलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 असे जे एलिमेंट्स त्यांनी मांडले, असे मांडले 1 2 3 4 5 6 7 8 9 असे पहा. यांचे ॲटॉमिक मास तुम्ही एक्झाम्पल पहा.
प्रोडक्ट टेबल मध्ये तुम्हाला एक्झाम्पल समजेल ॲटॉमिक मासेस त्यांच्याकडे जे असेल 8वा एलिमेंट जो असेल तो 8वा एलिमेंट पहिल्या एलिमेंट सारखं काय करेल प्रॉपर्टी दाखवेल, त्याला म्हणायचं न्यूलँड्स ऑक्टिव्स लॉ. आता तुम्हाला दोन लॉ समजले. क्लासिफिकेशन पहिल्यांदा केलं अँटोनियो लेव्हिस त्यांनी मेटल्स अँड नॉन मेटल्स मध्ये. सेकंड नंबर डोबेराइड आणि ट्राइड मध्ये त्यांनी तीन तीन एलिमेंट्स मध्ये ग्रुप केलं, त्यांची प्रॉपर्टी सांगितली. सेकंड नंबरला त्याच्यानंतर कुणी केलं न्यूलँड्स ऑक्टिव्स लॉ. त्यांनी काय सांगितलं 8 चे ग्रुप केले. ते 8 चे ग्रुप मध्ये 8व्याचा जो एलिमेंट्स असेल 8वा एलिमेंट पहिले एलिमेंट सारख्या सिमिलर प्रॉपर्टी दाखवतो. सेकंड नंबर. आता ह्याच्यामध्ये डिफेक्ट्स काय आहे न्यूलँड्स ऑक्टिव्स लॉ मधला? The defect of this classification is, आता याच्यामध्ये डिफेक्ट्स कोणता पहा, all the known elements and the elements discovered later could not be correctly arranged into octaves. म्हणजे ह्याच्यामध्ये जे डिस्कवर झालेले आहेत किंवा नंतर डिस्कवर होणार जे आहेत त्याच्यामध्ये करेक्टली केलेले नाहीत, अरेंज केलेले नाहीत. कुड नॉट बी करेक्टली, आपण हे कुड नॉट बी करेक्टली अरेंज करू शकत नाही. मग हा पहिला डिफेक्ट झाला. तुम्हाला डिफेक्ट विचारला जाऊ शकतो व्हॉट इज द डिफेक्ट्स ऑफ न्यूलँड्स ऑक्टिव्स लॉ. तर हा डिफेक्ट सिंपल लक्षात ठेवायचं काय, डिस्कवर्ड लेटर कुड नॉट बी एलिमेंट्स लेटर डिस्कवर्ड लेटर नॉट बी करेक्टली अरेंज इन टू दिस ऑक्टिव्स. म्हणजे नंतर डिस्कवर होणारे किंवा ऑल द नोन एलिमेंट्स, सगळेच एलिमेंट्स असं करतील असं नाहीये. म्हणजे ऑल द नोन एलिमेंट्स अँड एलिमेंट्स डिस्कवर्ड लेटर कुड नॉट बी करेक्टली अरेंज्ड इन टू ऑक्टिव्स. हे अशा पद्धतीने मांडता येत नाही. सेकंड नंबर कोणता आहे डिफेक्ट, some elements having different properties were placed in the same row like cobalt and nickel. म्हणजे some elements याच्यामध्ये some elements having different properties, काही different property दाखवतात, were placed in the same row, त्याच रो मध्ये असणाऱ्या परंतु काय करतात ते डिफरंट प्रॉपर्टीज दाखवतात. लाईक कोबाल्ट्स अँड निकेल्स हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेसिंग अलॉंग विथ देअर फ्लोरिन्स, क्लोरिन्स अँड ब्रोमिन्स. फ्लोरीन क्लोरीनचे ब्रोमिन रो ठेवलेले आहे परंतु ते डिफरंट प्रॉपर्टी दाखवतात. आयर्न हॅव्हिंग प्रॉपर्टीज सिमिलर टू कोबाल्ट अँड निकेल आर प्लेस्ड इन द डिफरंट रो. म्हणजे आयर्नची कोबाल्ट आयर्न हॅव्हिंग प्रॉपर्टीज सिमिलर टू द कोबाल्ट, आयर्न निकेल बरोबर प्रॉपर्टी दाखवतोय कोबाल्ट बरोबर, अँड निकेल्स आर प्लेस्ड इन द डिफरंट रो. म्हणजे आयर्न कोबाल्ट आणि निकेल हे एका मध्ये दाखवलं पण निकेल हा काय केला सेपरेट रो मध्ये दाखवलेला. हा त्याच्यामध्ये डिफेक्ट्स आहेत. सेकंड नंबर. आता हे सर्व आपण तीन पाहिलेले आहेत. तर चौथा आहे मेंडेली पिरियोडिक टेबल. आता हा मेंडेली पिरियोडिक टेबल काय आहे ते आपण बघूया. Mendeleev classification, Mendeleev classified the elements in increasing order of the atomic masses. यांनी पण atomic masses नुसार त्याचं अरेंजमेंट केलेलं आहे. And similarities in their properties. आणि त्यांच्या classification atomic masses केलं and the similarities in their property. त्याच्या similarity प्रॉपर्टी होत्या त्याच्यानुसार त्यांनी क्लासिफिकेशन केलं. पण काही केलं तर क्लासिफिकेशन प्रत्येकाने स्वतःच्या म्हणणं, ट्रायड सारखं केलं, ऑक्टिव्हने 8 एलिमेंट्स घेतले. नंतर मेंडेलिव्हने काय केलं ॲटॉमिक मासेस घेतलं, इंक्रीजिंग ऑर्डर मध्येच मांडले परंतु त्यांचं काय केलं त्यांनी सिमिलर प्रॉपर्टी, ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर होत्या तशा पद्धतीने घेतला आहे. द फॉर्म्युले ऑफ द ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स फाउंड बाय द एलिमेंट्स वॉज ऑल्सो बी द बेसिस ऑफ देअर क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. आता ह्या क्लासिफिकेशनचा बेस कोणता आहे, तो बेस आहे ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स फॉर्म्ड बाय द एलिमेंट्स. ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स ज्या एलिमेंट्स पासून एलिमेंटचे ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स फॉर्म्ड बाय द एलिमेंट्स वॉज ऑल्सो बेसिस ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. या मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचं क्लासिफिकेशन प्रॉपर्टी आपण कशा ऑक्साइड्स अँड हायड्राइड्स त्या ऑक्साइड्स अँड हायड्राइडच्या सिमिलर प्रॉपर्टीनुसार त्याचं क्लासिफिकेशनचा बेस घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल कसा पद्धतीने आहे पिरियोडिक टेबल आपण तो पाहणार आहोत. इथे पण घ्या. मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल्स हॅज 6 हॉरिझॉन्टल रोज इज कॉल्ड एज अ पिरियड. ह्याच्यामध्ये 6 हॉरिझॉन्टल काय होत्या रो होत्या, रो असतील हॉरिझॉन्टल सर्वांना समजलं अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल आडव्या त्याला काय म्हणायचं पिरियड्स म्हणायचं. आणि 8 व्हर्टिकल रोज कॉल्ड ग्रुप्स. उभे जे उभे असतील त्याला काय म्हणायचं, उभे जे कॉलम्स असतील त्याला म्हणायचं ग्रुप्स. ओके. इन द ग्रुप्स 1 to 7 had 2 subgroups called A subgroups and B subgroups. त्यांनी 1 to 7 मध्ये क्लासिफिकेशन केलं, त्यामध्ये A subgroups and B subgroups असं केलं. तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता. ग्रुप्स 8 and group 8 had 3 rows of elements. आपल्याला हे जे होते काय क्वेश्चन विचारला नाही ते लक्षात ठेवा. एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज वर प्लेस्ड इन द सेम ग्रुप्स. त्यांनी काय केलं एलिमेंट्स हॅव्हिंग ज्या एलिमेंटचे सेम प्रॉपर्टीज आहेत त्यांना काय केलं सेम ग्रुप मध्ये. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इन मेंडेलिव्ह मध्ये काय केलं एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज इन द सेम ग्रुप. ज्यांचे सिमिलर प्रॉपर्टीज असतील त्यांना काय केलं सेम ग्रुप मध्ये ठेवलं. देयर आर सम पेस लेफ्ट
vacant in the table to accommodate the elements discovered future. आणि त्यांनी आपल्या टेबलमध्ये अशी जागा ठेवली, पहिल्यांनी तसं केलं नव्हतं. त्यांनी काय केलं, अशी जागा ठेवली टेबलमध्ये. त्यांनी सिमिलर प्रॉपर्टीनुसार तर ग्रुप केलेच, त्यांना सिमिलर ग्रुपमध्ये ठेवलेच, पण त्यांनी आणखीन काय केलं ॲडव्हान्समध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांपेक्षा वेगळं काय केलं, जे फ्युचरमध्ये डिस्कवर होणार आहे, डिस्कवर होण्यासाठी त्यांच्या टेबलमध्ये त्यांनी काय केली, जागा ठेवली. ओके, आता यांच्या मेरिट्स कोणते कोणते आहेत मग? आता मेरिट्स पाहूया. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. आता मेरिट्स कोणते आहेत? मेरिट्स म्हणजे मेरिट्स तुम्हाला सर्वांना समजतं म्हणजे इम्पॉर्टन्स कोणते कोणते आहेत. एलिमेंट्स वी आर क्लासिफाइड ऑन द मोर फंडामेंटल बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अँड देअर प्रॉपर्टीज. ह्याच्यामध्ये एलिमेंट्स क्लासिफाईड झाले मोर फंडामेंटल प्रॉपर्टीज नुसार ऑफ देअर प्रॉपर्टीज ऑफ द ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसच्या मोर फंडामेंटल प्रॉपर्टीनुसार त्यांनी काय झाले, क्लासिफाय करण्यात आले. बरोबर, म्हणजे ह्यांनी काय केलं, फक्त क्लासिफाय केलं त्यांना ग्रुपनुसार, त्यांच्या ॲटॉमिक मासेसनुसार. पण ह्यांनी काय केलं, थोडंसं ॲडव्हान्समध्ये त्यांनी काय केलं, ऑक्साईड्स आणि हायड्राइड्स त्यांच्या फंडामेंटल ज्या प्रॉपर्टीज असतील त्या फंडामेंटल प्रॉपर्टीनुसार मेंडेलिव्हने काय केलं, क्लासिफाय केलं. हा त्यांचा इम्पॉर्टन्स आहे. सेकंड नंबर, स्पेस वेअर लेफ्ट वॅकंट टू अकोमोडेट द एलिमेंट्स टू बी डिस्कवर्ड इन फ्युचर. आणि ह्यांनीच काय केलं, मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलमध्ये त्यांनी जे फ्युचरमध्ये जे डिस्कवर होणार आहेत त्या डिस्कवर होणाऱ्यांसाठी काय केलं, जागा वॅकंट केली, म्हणजे जागा सोडलेली आहे. हा त्यांचा मेरिट्स आहे. थर्ड नंबर काय आहे, इट कुड प्रेडिक्ट द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स विच हेल्प्स इन द डिस्कवरी ऑफ न्यू एलिमेंट्स. त्यांनी काय केलं, इट कुड प्रेडिक्ट द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. त्यांनी काय केलं, करू शकतात, ते प्रेडिक्ट करू शकतात काय प्रॉपर्टीज एलिमेंट्स विच हेल्प इन द डिस्कवरी ऑफ द न्यू एलिमेंट्स. मग ह्याच्यामुळे काय केलं त्यांनी, आपण प्रेडिक्ट करू शकतो की काय प्रेडिक्ट करू शकतो, न्यू एलिमेंट्स असतील त्या न्यू एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कोणत्या असतील. फोर्थ नंबर आहे, द इनर्ट गॅस एलिमेंट्स डिस्कवर्ड लेटर कुड बी प्लेस्ड इन द सेपरेट ग्रुप्स विदाउट डिस्टर्बिंग द टेबल. जे इनर्ट गॅस आहेत, तुम्हाला इनर्ट गॅसेस माहिती आहेत, ते इनर्ट गॅसेस काय केले, एका सेपरेट ग्रुप्समध्ये जे इनर्ट गॅसेस प्रॉपर्टी सर्वांच्या सेमच असणार, मग त्यांनी काय केलं, फ्युचरमध्ये त्यांनी सिमिलर प्रॉपर्टीचे ग्रुप्स केले होते. मग सिमिलर प्रॉपर्टीचे ग्रुप केल्यानंतर त्यांच्यामुळे काय झालं, जे जे सिमिलर प्रॉपर्टीचे असतील ते त्याच प्लेसमध्ये ठेवता आलं. आणि आपल्याला एक जर माहित असेल, चौथं पा, एक जर आपल्याला माहित असेल तर त्याच्यावरून आपला जो पुढचा आहे तो कोणत्या ग्रुपमध्ये ठेवायचा आहे हे आपल्याला समजेल. म्हणजे समजा एखादी प्रॉपर्टी मला माहित असेल, आपण फर्स्ट ग्रुप घेऊया, फर्स्ट ग्रुपमध्ये मी ऑक्सिजन ठेवला, तर ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी मला सर्व माहित आहेत, पहिल्यांदा डिस्कवर झालाय, त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीनुसार त्याच्यासारख्या सिमिलर प्रॉपर्टी ज्या असतील तो ग्रुप आपण तो एलिमेंट कोणता करणार, त्या ग्रुपमध्ये फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवणार. म्हणजे त्याच्यामुळे आपण त्या सगळ्या प्रॉपर्टी पुन्हा डिस्कवर करण्याची गरज नाही, त्याच्या आपण प्रॉपर्टी त्या पहिल्याच्यावरून सांगू शकतो. तसंच काय केलं त्यांनी, इनर्ट गॅसेस जे आहेत, इनर्ट गॅसेसला सेपरेट ग्रुपमध्ये ठेवल्यामुळे काय केलं त्यांनी, जागा वॅकंट सोडली होते, त्याच्यामुळे त्यांना सेपरेट ग्रुपमध्ये ठेवता आलं. आणि त्यांना कशामुळे काय केलं, ग्रुप्स विदाउट डिस्टर्बिंग द टेबल, म्हणजे टेबलमध्ये कोणत्या प्रकारचं चेंज करता त्यांना आपण इनर्ट गॅसेस प्लेस करू शकतो. हे 4 होते मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबलचे मेरिट्स. हा परीक्षेला क्वेश्चन असतो, बरेच वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे. हे 4 पॉइंट्स आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये डिफेक्ट्स कोणते आहेत, आपण त्या डिफेक्ट्स पाहूया. तुम्हाला परीक्षेला मेरिट्स विचारतील किंवा डिफेक्ट्स विचारतील, तुम्ही कोणतेही लिहू शकता. सम एलिमेंट्स आर नॉट अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर ॲटॉमिक मासेस. ह्याच्यामध्ये काय झालं, असे काही एलिमेंट्स आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये काय करता आले नाही, प्लेस करता आले नाही. कोबाल्ट CO मीन्स कोबाल्ट इज प्लेस्ड बिफोर निकेल, टीन इज प्लेस्ड बिफोर आयोडीन एटसेट्रा. म्हणजे हे जे आहेत, सम एलिमेंट्स आर नॉट अरेंज्ड इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे काही एलिमेंट्स जे आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत ह्याचे ॲटॉमिक मासेसनुसार काय करण्यात आले, प्लेस इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये, ॲटॉमिक मास इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये प्लेस करण्यात नाही आले. आता ह्याचा ॲटॉमिक मास, निकेलचा ॲटॉमिक मास आणि कोबाल्टचा ॲटॉमिक मास डिफरन्स आहे. निकेलचा ॲटॉमिक मास जास्त आहे आणि कोबाल्टचा कमी आहे, त्याच्यामध्ये ह्याचं जास्त आहे आणि ह्याचा कमी आहे, त्याच्यामध्ये इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये मांडण्यात आलेलं नाही. तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता त्याचा ॲटॉमिक मास किती आहे. सेकंड नंबर, पोझिशन्स ऑफ हायड्रोजन इज नॉट क्लिअर बिकॉज इट शोज प्रॉपर्टीज सिमिलर टू मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स. हायड्रोजन हा जो एलिमेंट्स आहे, हायड्रोजन एलिमेंट्स काय करतो, मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्सचे प्रॉपर्टीज सिमिलर दाखवतो, त्याच्यामुळे त्याला देअर इज नो फिक्स पोझिशन, कोणत्या प्रकारची फिक्स पोझिशन देण्यात आलेली नाही. हा त्याचा ड्रॉबॅक्स आहे. सेकंड नंबर काय आहे, पोझिशन्स ऑफ द आयसोटोप्स इज एलिमेंट्स इज नॉट क्लिअर. म्हणजे काही एलिमेंट्स आहेत त्याचे आयसोटोप्स असतात, पण हायड्रोजनचे आयसोटोप्स पाहिले, कार्बनचे आयसोटोप्स पाहिले, ते जे आयसोटोप्स असतील मग त्या आयसोटोप्सला पोझिशन कोणती द्यायची, मग हा ह्याच्यात मधला डिफेक्ट्स आहे. त्यांना पोझिशन देण्यासाठी त्यांनी वॅकंट जागा सोडलेली नव्हती.
म्हणजे आपण डिफेक्ट्स पाहिले, मेरिट्स पाहिले, नंतर त्याचे डिफेक्ट्स पण पाहिले. तुम्हाला परीक्षा एक्झाममध्ये एकतर मेरिट्सवरती एक्सप्लेन द मेरिट्स ऑफ द मेंटली प्रियोरिटी टेबल हे एक विचारलं जातं, किंवा डिफेक्ट्स ऑफ द मेंटली प्रियोरिटी टेबल हे ह्याच्यावरती दोनवरती क्वेश्चन असतो, ते तुम्ही शॉर्टमध्ये करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सेकंड नंबर आहे हा मेंटली प्रियोरिटी टेबल आहे. प्रियोरिटी टेबल्स ऑफ द एलिमेंट्स. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे डिफेक्ट सापडले. डिफेक्ट सापडल्यानंतर एक असं, आता आपण जो प्रियोरिटी टेबल पाहतो तो आहे मॉडर्न प्रियोरिटी टेबल. आता मॉडर्न प्रियोरिटी टेबलची कन्सेप्ट आतापर्यंत 4 सायंटिस्ट पाहिले, 4 सायंटिस्टने आपल्या पद्धतीने क्लासिफाय केलं, आणि त्याच्यामधले जे डिफेक्ट पहिल्यामध्ये डिफेक्ट होते त्यांनी दुसऱ्याने दूर केले, दुसऱ्यातले तिसऱ्याने तिसऱ्यातले, असं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं. आणि मॉडिफिकेशन मध्ये आपण जो आता प्रियोरिटी टेबल पाहतो तो आहे मॉडर्न प्रियोरिटी टेबल. आता हा मॉडर्न प्रियोरिटी टेबल कशा पद्धतीचा आहे आपण तो पाहूया. हेनरी मोस्ले गिव्स न्यू प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. आता प्रत्येकाने काय केलं होतं, ॲटॉमिक मासेस नुसार केलं होतं. हेनरी मोस्ले यांनी न्यू कन्सेप्ट केली ॲटॉमिक नंबरनुसार. त्यांनी ॲटॉमिक नंबरनुसार हा काय केला, मॉडर्न प्रियोरिटी टेबल रीड केला. पहिल्यांदा काय केलं, ॲटॉमिक मासेस नुसार होता, तर हेनरी मोस्ले यांनी काय केलं, मॉडर्न प्रियोरिटी टेबल कशानुसार केला, ॲटॉमिक नंबरनुसार. आता मॉडर्न पिरियोडिक लॉ, आता मॉडर्न पिरियोडिक लॉ कोणता आहे, कोणत्या लॉ नुसार त्यांनी केला, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. त्यांनी काय केलं, त्यांच्या प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ॲटॉमिक नंबरच्या प्रॉपर्टीनुसार एलिमेंट्स आर प्रॉपर्टीज पिरियोडिक फंक्शन्स याच्यानुसार त्यांनी काय केलं, हा तो मॉडर्न पिरियोडिक लॉ लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. सर्व काही मराठीतून एक्सप्लेन करता येत नाही. आता याच्यामध्ये कोण टेबल कशा पद्धतीचं आहे आपण ते पाहूया. पोझिशन्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ द पिरियोडिक टेबल. आता त्याच्यामध्ये काय केलं, मॉडर्न पिरियोडिक टेबलची कन्सिस्ट आपण मॉडर्न टेबल स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय केलं, 18 ग्रुप्स असतील आणि 7 पिरियड्स असतील. 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड्स. सेकंड नंबर, एलिमेंट्स प्रेझेंट इन एनी वन ग्रुप्स हॅव सेम नंबर्स ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता व्हॅलेन्सी सर्वांना माहित असेल. व्हॅलेन्सी म्हणजेच काय असतं, जो एलिमेंट्स असेल एलिमेंटच्या लास्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतील त्या इलेक्ट्रॉन्स काय म्हणतात, व्हॅलेन्सी म्हणतात. आता ही व्हॅलेन्सी आहे, ते जे एलिमेंट्स प्रेझेंट इन दे एका सेम ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतील ते काय करतात, सेम व्हॅलेन्सी. म्हणजे समजा ग्रुप 1 मध्ये जर आलं तर ते काय करणार, सेम व्हॅलेन्सी इंडिकेट करणार. सेम व्हॅलेन्सी म्हणजे समजा फर्स्ट ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुपमध्ये 1 व्हॅलेन्सी जर म्हणजे असेल तर सर्व ग्रुपमधील मेंबरची व्हॅलेन्सी किती असेल, 1. ऑल्सो द एलिमेंट सेल्स इंक्रीजिंग as go down to group. म्हणजे the numbers of the cells increases as we go down the groups. म्हणजे जशा पद्धतीने आपण खालच्या दिशेने जाऊ ग्रुपच्या, त्याप्रमाणे काय होतं, सेल्स ज्या असतील त्या सेलचे काय होते, सेल इंक्रीज, नंबर्स ऑफ सेल काय होतात, इंक्रीज होतात. नंबर्स ऑफ सेल म्हणजे आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं, फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, अशा पद्धतीने सेल इंक्रीज होत जातात, म्हणजे त्याचे ऑर्बिट वाढत जातात. एलिमेंट्स थर्ड नंबर पाहूया. एलिमेंट्स प्रेझेंट इन एनी पिरियड मध्ये एलिमेंट्स विषय पाहतो आता. कंटेंट द सेम नंबर्स ऑफ सेल. पिरियड मधील जे एलिमेंट्स असतील सेम पिरियड मधील ते काय करतात, सेम नंबर्स ऑफ सेल, त्याच्यामध्ये सेम नंबर्स ऑफ सेल असतात. ऑल्सो विथ द इंक्रीजिंग इन ॲटॉमिक नंबर बाय 1 युनिट अँड मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, द व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉन्स इंक्रीजिंग बाय 1 युनिट. जसं काय होईल, सेल वाढत जाईल लेफ्ट टू राईट, तसं त्याचं व्हॅलेन्सी पण काय होते, इन्क्रीज होतात पिरियड मध्ये. आता पुढचा आहे, इच पिरियड्स मेक्स अ न्यू इलेक्ट्रॉनिक सेल गेटिंग फिल्ड. आहे मॉडर्न प्रोडक्ट. आता मॉडर्न पिरियोडिक लॉ पुन्हा एकदा पाहूया. मॉडर्न पिरियोडिक लॉ स्टेट्स, तुला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. हा आहे मॉडर्न पिरियोडिक लॉ. आता स्ट्रक्चर काय आहे मॉडर्न पिरियोडिक लॉ पिरियोडिक टेबलचं. देअर आर 7 पिरियड्स ऑफ द एलिमेंट्स. आता 7 पिरियड्स असतील, ते 7 पिरियडचं स्ट्रक्चर दिलंय. फर्स्ट पिरियड मध्ये काय असेल, 2 एलिमेंट्स असतील. आता ते 2 एलिमेंट्स कोणकोणते असतील, एक तर H, हायड्रोजन अँड हेलियम. इट इज कॉल्ड एज इट इज व्हेरी शॉर्ट पिरियड. फर्स्ट जो पिरियड असेल त्याच्यामध्ये 2 एलिमेंट्स असतील, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, शॉर्ट पिरियड. मला क्वेश्चन ह्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. सेकंड नंबर आहे, सेकंड पिरियड हॅव 8 एलिमेंट्स. लिथियम Li2Ne is called as a short period. ह्याला पण सेकंडला पण शॉर्ट पिरियड म्हणतात, 8 एलिमेंट्स आहेत. थर्ड पिरियड
8 elements Na2A are called a short period. Fourth periods have 18 elements. पोटॅशियम टू क्रिप्टॉन कॉल्ड लॉंगेस्ट पिरियड. म्हणजे तुमचा फोर्थ नंबरचा पिरियड जो आहे तो फोर्थ नंबरचा पिरियडला काय म्हणायचं, लॉंग पिरियड. लक्षात ठेवा, फर्स्ट पिरियड शॉर्ट आहे, सेकंड पण शॉर्ट आहे आणि थर्ड पण शॉर्ट आहे, फोर्थ नंबर पिरियड हा लॉंग आहे. फिफ्थ पिरियड हॅज 18 एलिमेंट्स. हे एलिमेंट्स दिले आहेत, इज कॉल्ड लॉंग पिरियड. सिक्स्थ पिरियड हॅज 32 एलिमेंट्स, इज कॉल्ड व्हेरी लॉंग पिरियड. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन कसे होते असो की फोर्थ एलिमेंट शॉर्टेस्ट कोणता एलिमेंट, शॉर्टेस्ट पिरियड कोणता आहे, सेकंड. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये लॉंगेस्ट कोणता आहे, लॉंग पिरियड कोणता आहे, फोर्थ नंबरचा. आणि लॉंगेस्ट व्हेरी लॉंगेस्ट लॉंग पिरियड कोणता आहे तुमचा, 6 नंबरचा. 7 नंबर पिरियड है 28 एलिमेंट्स. 28 elements is atomic numbers. 114 is called incomplete period. म्हणजे 28 जो 7 नंबरचा जो पिरियड आहे तो काय आहे, इनकम्प्लीट पिरियड आहे. 14 elements each of he 6 and 7 periods is placed separately the bottoms. 6 and 7 period ते गेले बॉटमला प्लेस केलेला आहे. ते का प्लेस केलाय त्यांच्यामध्ये ते कोणत्या मध्ये ते पहा. The 14 elements of the 6 periods La2 Lu are called lanthanide. म्हणजे 6 नंबरचा जो पिरियड आहे त्याला काय म्हणतात, लॅन्थेनाइड. आणि 14 एलिमेंट्स असतील 7 ग्रुप्स मध्ये त्याला काय म्हणतील, ऍक्टिनाइड. म्हणजे 6 नंबरला लॅन्थेनाइड सिरीज म्हणायचं आणि 7 नंबर पिरियडला काय म्हणायचं, ऍक्टिनाइड सिरीज. हा झाला पिरियड्स विषयी. आता हा टेबल्स आहे पहा, मॉडर्न पिरियोडिक टेबल. त्याच्यामध्ये हे ग्रुप्स होते 7. पहा आता 1 2 3 4 5 6 7 नाही अजून. ही जी आहे इथपासून इथपर्यंतची ही लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड साईज. आता हे पहा ह्याच्यामध्ये ते दिलेलं आहे, हा पहिला आणि दुसरा, पहिला आणि दुसरा डी ब्लॉक, ह्याला एस ब्लॉक म्हणतात. 18 ग्रुप्स असतील त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुपला काय म्हणते, एस ब्लॉक एलिमेंट. थर्ड पासून 12 पर्यंत, 3 to 12 जे असतील त्याला म्हणतात डी ब्लॉक एलिमेंट. परत मॉडर्न पिरियोडिक टेबलचे 4 पार्ट पडले होते, एस ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट आणि ए ब्लॉक एलिमेंट. त्याच्यामध्ये कोणते पिरियड ग्रुप्स असतील, 3 to 12. पी ब्लॉक मध्ये कोणते असतील, 13 to 18. आणि डी एफ ब्लॉक मध्ये असतील लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज. हा मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे. मॉडर्न पिरियोडिक टेबल तुम्ही पाहू शकता. In the periods of the valency of the elements increase from the 1 to 4 and then decrease from 4 to 0 from the left to right. म्हणजे काय करणार आहे त्याच्यामध्ये पहा, पिरियड्स मध्ये जी व्हॅलेन्सी असेल ती एलिमेंटची व्हॅलेन्सी इंक्रीज होत जाणार पहिल्या पिरियड पासून चौथ्या पिरियड पर्यंत. देन ती डिक्रीज होत जाणार ती चौथ्यापासून परत कमी पर्यंत, म्हणजे असं डिक्रीज होत जाणार लेफ्ट टू राईट पर्यंत. म्हणजे पहिल्यांदा काय लेफ्ट टू राईट, डिक्रीज होत जाणार लेफ्ट राईट आणि इन्क्रीज होत जाणार राईट टू लेफ्ट 1 to 4 पर्यंत. आता सेकंड नंबरला आहे इन द ग्रुप्स ऑफ द व्हॅलेन्सी इज सेम. एकाच ग्रुपमध्ये सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी कशी असणार आहे, सेमच असणार आहे. हे दिले आहेत हायड्रोजन आहे, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. हे सर्व एलिमेंट्स आहेत, त्या सर्व एलिमेंटची व्हॅलेन्सी कशी दिलेली आहे, सेम दिलेली आहे. आता इथं पहा सेकंड पिरियड मध्ये ह्याची व्हॅलेन्सी कशी होत आली, इंक्रीज होत गेलेली आहे. मग आता ह्याची परत व्हॅलेन्सी कशी होत आली, परत डिक्रीज होत गेलेली आहे. सेकंड आहे ॲटॉमिक साईज. आता ॲटॉमिक साईज म्हणजे रेडियस. ॲटॉमिक साईज प्रत्येक साईज कशावरती असते, आपण ॲटमची रेडियस होते, रेडियस ॲटॉमिक. आता ती डेफिनेशन बघूया. द पिरियड्स ऑफ द ॲटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट्स डिक्रीजेस फ्रॉम द लेफ्ट टू द राईट. म्हणजे पिरियड मधील ॲटॉमिक साईज ही लेफ्ट पासून राईट कडे जाताना काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार. त्याचं कारण काय आहे, बिकॉज हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, द ॲटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट्स डिक्रीजेस फ्रॉम द लेफ्ट टू राईट. तर त्याचे रिझन काय आहे,
because the nuclear charge means numbers of protons increases, and so the electrons are pulled closer to the nucleus. म्हणजे याच्यामध्ये त्याचं रिझन काय आहे, द न्यूक्लिअर चार्ज म्हणजे नंबर्स ऑफ प्रोटॉन्स इंक्रीजेस, त्याच्या नंबर्स ऑफ प्रोटॉनची साईज, नंबर्स ऑफ प्रोटॉन्स कसे होणार, इंक्रीज होणार, अँड सो द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड क्लोजर टू द न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस मधील प्रोटॉनची काय झाली, इंक्रीज झाले, प्रोटॉन इंक्रीज झाले, त्याच्यामुळे ते एलिमेंट्स असतील, इलेक्ट्रॉन्स असतील, त्या इलेक्ट्रॉन्सला त्यांच्याकडे खेचण्याची कॅपॅसिटी असेल ती कशी झाली, इंक्रीज झाली, त्याच्यामुळे त्याची साईज कशी झाली, डिक्रीज झाली, हे दाखवलेलं आहे फॉर एक्झाम्पल. आता सेकंड नंबर इन द ग्रुप्स द ॲटॉमिक साईज. आता तुम्हाला माहित झालं कशामध्ये डिक्रीज होत जाते, लेफ्ट टू राईट मध्ये, लेफ्ट टू राईट पिरियडच्या लेफ्ट राईट मध्ये काय होणार आहे, ते डिक्रीज होणार आहे. आता पुढे पहा, इन द ग्रुप्स ऑफ द ॲटॉमिक साईज ऑफ द एलिमेंट्स इंक्रीजेस फ्रॉम द टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटमला काय होणार, इंक्रीज होणार, पण लेफ्ट टू पिरियडच्या लेफ्ट टू राईटला कशी होणार, डिक्रीज होणार. त्याचं रिझन पण सांगितले वाय ते इंक्रीज का होते, मग टॉप टू बॉटमला ती इंक्रीज का होते त्याचं रिझन पाहूया. बिकॉज द नंबर्स ऑफ सेल्स increases and the distance between the nucleus and the cells also increases. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार, टॉप टू बॉटमला जाताना इंक्रीज का होते ॲटॉमिक साईज, त्याचं रिझन आहे बिकॉज द नंबर्स ऑफ सेल इंक्रीजेस, नंबर्स ऑफ सेल इंक्रीज होणार आहे. आता नंबर्स ऑफ सेल तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, नंबर्स ऑफ सेल म्हणजे जसं सेल असेल त्याची नंबर्स ऑफ सेल, तुम्हाला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन करत असेल तर त्याच्यामध्ये नंबर्स ऑफ सेल वाढत गेला, तर इलेक्ट्रॉन्स असेल लास्टच्या सेल मधला ते जो वाढत गेला तर त्याच्यापासूनचं डिस्टन्स कसं होणार आहे, कमी होणार आहे, आणि सेल जसे वाढतील तस तसं त्याची साईज कशी होणार आहे, वाढत जाणार. मग त्याचं रिझन काय असेल, तुम्हाला क्वेश्चन झालं, वाय द atomic size is increases, atomic size is increases from the periods of top to bottom. तर काय सांगणार, because the numbers of cell increases and the distance between the nucleus and the cell, last cell also increases. मग हे दाखवलेलं आहे, जसं सेलचं स्ट्रक्चर वाढेल तसं तुमचं atomic size कशी होणार, इंक्रीज होणार आहे. आता हे दाखवलेलं आहे, इथं पहा हे दिलेलं आहे लिथियम, हे असं दिलेलं आहे. म्हणजे ह्याचं जसं काय होईल, लेफ्ट टू राईट आपण जातोय, लेफ्ट टू राईट जाताना हे कसं होतंय, त्याची डिक्रीज होत आहे रेडियस, आणि हे टॉप बॉटम पहा, टॉप टू बॉटमला जाताना ह्याची रेडियस सर्वांची समजते तुम्हाला. आता त्याच्यानुसार तुम्हाला सर्व समजेल आपण काय आता पाहिलं ते. ओके, पिढीच्या लेफ्ट टू राईटला जाताना हे काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. का डिक्रीज होणार आहे तुम्हाला माहित झालं, त्याचे रिझन तुम्हाला माहिती आहे, आणि टॉप टू बॉटमला इंक्रीज का होत जाते हे पण तुम्हाला माहित झालं. ओके, आता लास्ट नंबर बघूया मेटॅलिक प्रॉपर्टीज. मेटॅलिक प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, इन द ग्रुप्स ऑफ मेटॅलिक प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स डिक्रीजेस फ्रॉम द लेफ्ट टू राईट. लेफ्ट राईटला मेटॅलिक प्रॉपर्टीज काय होतात, डिक्रीज होत जातात. आता मेटॅलिक प्रॉपर्टी डिक्रीज होत जातात म्हणजे लेफ्ट टू राईटला. आता इथं पहा, इथं थर्ड पिरियड पाहिला लेफ्ट टू राईटला, इथं हे की 3 मेटल्स दिलेत, हा सिलिकॉन हा मेटॉलाइट दिलाय, आणि इथपासून हे दिलेत, हे काय झाले, नॉन मेटल्स झाले, म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टीज काय झाली, डिक्रीज होत गेली. In a period metallic properties of the elements increases from the top to bottom. आणि लक्षात ठेवा, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईटला जाताना मेटॅलिक प्रॉपर्टी डिक्रीज होत जाते, आणि टॉप टू बॉटमला जाताना ते इंक्रीज होत जाते. आता ही मेटॅलिक प्रॉपर्टी इंक्रीज होत गेलेली आहे. नॉन मेटल्स असेल नॉन मेटल्स, मेटॉलाइट्स असेल मेटल्स, हे अशा पद्धतीने तुम्हाला समजेल. ज्यावेळेस तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबल पहा, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला हे सर्व एलिमेंट्स पाहतील, मग तुम्हाला कळेल याच्यानुसार मेटल्स कोणता आहे आणि नॉन मेटल्स कोणता आहे. आता नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज, मेटॅलिक प्रॉपर्टीज पाहिजे राईटला जाताना ते काय डिक्रीज होतं, टॉप टू बॉटमला जाताना ते इन्क्रीज होत जाते. आता नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज कशा असतील ते पहा. इन द पिरियड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज, आता काय होणार, मेटॅलिक प्रॉपर्टीज जर डिक्रीज होत गेली लेफ्ट टू राईटला, तर नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज कसं होणार, इन्क्रीज होणार लेफ्ट टू राईटला. ओके, हे तुम्हाला सर्वांना समजेल, नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज झाली आपोआपच इन्क्रीज होतील. आणि आता मेटॅलिक प्रॉपर्टीज जर टॉप टू बॉटमला इन्क्रीज होत असेल तर नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी कशी होणार, आपोआपच डिक्रीज होणार. हे तुम्ही कंपॅरिझन करू शकता त्याच्यामध्ये. ओके, अशा पद्धतीने हा आपला टोटल आपण चॅप्टर पाहिला होता. या टोटल चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं, एक तर पहिले फर्स्ट पाहिलं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने झालं होतं. फर्स्ट क्लासिफिकेशन कोणी केलं होतं, आणि ते क्लासिफिकेशन जे आहे ते मेटल्स आणि नॉन मेटल्स पासून स्टार्ट झालं होतं. त्यानंतर कोणतं टाईड पाहिलं आपण, नंतर न्यूलँडस-ऑक्ट्यूज लॉ पाहिला, नंतर मेंडली पिरियोडिक टेबल पाहिला. मेंडली पिरियोडिक टेबल 2 क्वेश्चन असतात, एक तर मेरिट्स आणि निमेरिट्स होती. सेकंड नंबर आपण पाहिला मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपण पाहिलं त्याचं स्ट्रक्चर पाहिलं, त्याच्यामध्ये जे 2-3 क्वेश्चन्स होते गिव्ह द रिझन्स मध्ये, ते क्वेश्चन पण विचारले जातात, ते क्वेश्चनची व्यवस्थित तयारी करा. अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर आपण पूर्णपणे पाहिलेला आपला हा चॅप्टर संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा,